नवरा माझा जीसीबीवर हाय। मागच्या येळेला त्या पाठीमागच्या खोल्या पाडल्या होत्या, काय ह्या येळेला बघ येते आणि हा कट्टाच पाडते का नाही बघ। हो साहेब, इकडे या। तुम्ही आल्यापासून 1 रुपया भरलेला नाही। आत्ताच्या आत्ता पैसे भरणार, रूम खाली करा। आवाज खाली। मालकाने सांगितले आत्ताच्या आत्ता पैसे घ्यायचे तुमच्याकडनं म्हणून। कुठे मालक तुझा? बाहेर गेलेत। मग तो आल्यावर बोलव मला, आणि इथून पुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, माझ्याशी इज्जतीत बोलायचं। कसं? इज्जतीत। मालक आला की सांग मला। दरवाजा उघड। काय झालं चव्हाण साहेब, मला बघून दरवाजा बंद केला, काहीतरी गडबड दिसते। अहो दरवाजा वाजवतोय तरी उघडं न झाला। अहो लाथ मारून तोडा तो दरवाजा। होय साहेब। रूपाताई तर मुंबईला गेली ना, मग तिची पर्स इथं कशी? सॉरी, मी जरा बाथरूम मध्ये होतो, त्यामुळे दार उघडायला जरा उशीर लागला। डॉक्टर साहेब, तुम्ही? देशमुख साहेब, तुम्ही? आम्ही धाड टाकली हॉटेलवर। चव्हाण, रूम चेक कर। लोक मला देव माणूस म्हणतात, पण म्हणून काय झालं? पोलिसांसमोर सगळे सारखेच नाही का? त्यांना त्यांचं काम करू दे, त्यांना अडवू नका। चव्हाण, वाज झालं चेकिंग? नाही साहेब, त्यांना चेक करायचं असेल तर तुम्ही? नाही, त्याची काही आवश्यकता नाही। सॉरी, तुमच्यासारख्या भल्या माणसाला त्रास झाला। अहो साहेब, त्रास कसला त्यात? तुम्ही तुमचं काम करत होता। डॉक्टर साहेब, तुमच्यासाठी एक सल्ला आहे। हां? हे हॉटेल बदला। का? अहो हे हॉटेल तुमच्यासारख्या भल्या माणसाच्या राहण्याच्या लायकीचं नाहीये। इथं नाही ते धंदे चालतात। काय म्हणजे? मला खरंच काही माहिती नव्हतं याबद्दल। म्हणजे या हॉटेलपासून माझं क्लिनिक जवळ आहे म्हणून मी इथे राहत होतो। बरं, इथे रूम बुक करताना मी त्या मालकाला विचारलंही होतं, म्हणजे इथे काय 2 नंबरचं चालतं का? तर तो नाही म्हणाला। मग काय म्हणाल तो म्हणाला तालुक्यातलं सगळ्यात चांगलं हॉटेल आहे, इथे तसलं भलतं सलतं काही घडत नाही असं म्हणाला? हां, चला दाखवतो। या, चला चव्हाण। कुठे मालक? बाहेर गेलेत। बाहेर गेले? मालक कुठे आहेत? मालक बाहेर या की। या। बोला साहेब। काय सांगितलं तुम्ही यांना? अहो हा म्हणाला या हॉटेलमध्ये भलतं सलतं काही चालत नाही,
चव्हाण घ्या याला 8 टाका आणि याला पण घ्या. हे चल बाहेर. साहेब ऐका ना, लय मोठी चूक झाली, माफ करा. आता मागून काय फायदा नाही साहेब. गावातल्या लोकांना कळालं मी या ठिकाणी राहतोय, मग काय इज्जत राहिली माझी. ते काय नाही, तुम्ही मला डायरेक्ट कोर्टात भेटा. हो साहेब ऐका ना, असं गरीबाच्या पोटावर पाळणार ना. चूक झाली आमची. मी काय म्हणतो, चुकीची माफी म्हणून तुमची अर्धी रक्कम कमी करून टाकू की. तुला काय वाटलं मी पैसे भरू शकत नाही? हे सगळं मी पैसे बुडवण्यासाठी करतोय. माझ्याकडे पैसे नाही आहेत. किती पैसे आले मला सांग, तुमचे सगळे पैसे देणार. आणि ते राहू दे. हो साहेब ऐका ना, अहो कशाला एवढे राग होते. अहो माफी मागतो. हे अरे माफी मागणं साहेबांची. सॉरी साहेब. काय म्हणाला मी ऐकलं नाही. हे यार मोठ्यांदा बोल की. सॉरी साहेब. अरे सॉरी कशाला म्हणतोस? मला कोणी सॉरी म्हटलेलं आवडत नाही. तुला काय सांगितलं होतं मी? माझ्याशी इज्जतीत बोलायचं. इज्जतीत. हे काय म्हणतो साहेब, ते सगळे पैसे राहू दे. काय बी पैसे द्यायचे नाही तुम्ही. हे साहेबांकडनं एक पण पैसा घ्यायचा नाही बरं का. नाही नाही, असं कसं? मी कोणाचे पैसे वगैरे नाही बुडवणार. मी सगळे पैसे देणार आणि तुम्हाला मी सोडणार नाही. हो हो साहेब, अहो सांगा नाही ना. अहो जसे तुमचे पाहुणे तसे आमचे पण पाहुणेच की. आता यांच्याकडनं पैसे घेणोय मी. डॉक्टर साहेब ठेवा ते पैसे खिशात. नाही साहेब, तुम्ही अहो ठेवा ते पैसे खिशात आणि इथे राहणं पहिलं बंद करा. का मी एखादी जागा बघू तुमच्यासाठी नवीन? नाही नाही, त्याची काही गरज नाही साहेब. म्हणजे तुम्ही ऑलरेडी माझ्यासाठी खूप काही केलंय, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुमच्यासमोर या लोकांवर आवाज चढवला. अहो ही माणसं त्याच लायकीची आहेत. यांना दम दिल्याशिवाय सरळच होत नाहीत. धाड टाकल्याशिवाय नाहीतर नोटीस काढल्याशिवाय सरळ लाईनीवर येत नाही. तुम्ही निघा, मी बघतो यांच्याकडे काय करायचं. या आपण. ओके, थँक्यू साहेब. काय रे, काय करायचं तुझं? हो साहेब ऐका ना, सगळे काळे धंदे मान्य आहेत मला. साहेब इथनं पुढे सगळे काळे धंदे बंद. बंद म्हणजे बंद. इथून निघावं लागणार आता. काहीही करून वाड्यातच राहायला गेलं पाहिजे, म्हणजे कट्टा नजरेसमोर राहील. कट्ट्यापासून लांब राहणं फार धोक्याचं आहे आता. काय बाबू, व्याजाचे सगळे पैसे भरणारेस की वाड्यावर जप्ती येण्याची वाट बघतोय? पैसे वेळ द्या साहेब, सगळे पैसे भरतो. अहो ही माणसं त्याच लायकीची आहेत. यांना दम दिल्याशिवाय सरळच होत नाहीत. धाड टाकल्याशिवाय नाहीतर नोटीस काढल्याशिवाय सरळ लाईनीवर येत नाही. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर, हर सुहागन के सर का ताज. टोन्या तू धाव, तुला बघतेच. माकड. तू संकट दूर करतो म्हणतात ना रे. आज हे बघायची वेळ आली. ही नोटीस त्या डिम्पलला नेऊन दे. कोणी दिला? कोणी दिलं डॉक्टर हे? मलाही काही माहिती नाहीये. आत्ता कोणतरी दारावरती आलं होतं द्यायला.
बस बस बस. किती गोड हसतोस रे. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू आवडायला लागलंय मला. त्या दिवशी जर का मला वेळेत कळालं नसतं ना, तुला ऐकता येत नाही, बोलता येत नाही, तर कायमचं हे हसू संपवलं असतं. जीव घेतला असता मी तुझा जीव. लकी आहेस तू. गावातल्या लोकांसाठी पण लकी आहेस ना तू. आता बघू माझ्यासाठी किती लकी ठरतोस. आज तुझी परीक्षा. परीक्षेत नापास झालास तर परिणाम तुला चांगलेच माहिती आहे. तुला माहिती आहे का आज तुझ्या हातून मी डिंपलला काय दिलं? नोटीस. वाड्याच्या जप्तीची नोटीस. का दिली असेल सांग सांग. सॉरी तुला बोलता येत नाही, मीच सांगतो. मला या वाड्यात राहायला यायचंय. माझा एक प्रॉब्लेम आहे अरे. मला गोष्टी मागायला नाही, हिसकवायला आवडतात. इज्जत मी माझीच इज्जत करतो. करायला पाहिजे. आता बघ या वाड्यातले लोक स्वतःहून मला या वाड्यात राहायला घेऊन येते. आहे की नाही मज्जा? हा आहे की नाही मज्जा? मज्जाच आहे रे. तू त्या कट्ट्यावर बसला होतास ना रे. तुला माहिती त्या कट्ट्याखाली काय? माझी रूपा, माझी रूपाली. माझ्याशी नीट नाही बोलले रे. मी म्हटलं शांत राहा. मला धमकी दिली. मी म्हटलं शांत राहा. म्हटली गावकऱ्यांसमोर दंगा करेन. मी म्हटलं शांत राहा. आता कायमची शांत झोपली. आता मी इथेच राहणार माझ्या रूपाजवळ. हो ना? काय ग डिंपे, काय झालं वरडायला? पतपिढीची नोटीस आली. व्याजाचं उरलेलं पैसे एका आठवड्यात नाही भरलं तर वाढव जप्तीला असं लिहिलंय. अरे देवा. डॉक्टरांनी दिलेलं पैसे पतपेढीत भरलं होतं ना तुम्ही? अगं कर्ज काय कमी आहे का आपल्यावर? एवढ्याने काय होणार आहे? कुठं आणायचा एवढा पैसा? तरी मी तुम्हाला सांगत होते पतपेढीत सांगा पगार वाढवा म्हणून. एवढ्यात काय भागतोय बाई? पण नाही, तुमच्याच्यानं तेवढं बी नाही झालं. मला नाही वाटत या उभ्या आयुष्यात तुमच्याकडे हे कर्ज फेटल म्हणून. हा नाही भेटणार, कधीच नाही भेटणार. माझ्याच्याने काय झालं ना आयुष्यात या पुढे पण नाही होणार. मी बिन कामाचा आहे. कधी बायकोला सुख दिलं नाही का पोरं बाळांना नाही दिले. अरे कशाला राहतो माझ्याजवळ? जा निघून इथं जा. काय बी काय बोलताय? अरे काय बोलू मग मी? मग काय माझ्या मारायला घेतलंय का कर्ज? अरे आजपासून सगळं तुमच्यासाठीच करत आलोय ना. अरे घरादाराला कमी पडू नये म्हणून रात दिवस खपतोय. त्याची तरी काहीतरी कदर करा. अरे मी काय दारूत घालवली का जुगारात हारलोय पैसा? बाप जाद्यांनी एवढं कर्ज करून ठेवलंय की माझ्याच्याने नाही होत फेडणं. काय करू मी? अरे कधीतरी माझा विचार करा. मी आहे म्हणून उघड्यावर तरी नाही सोडलं तुम्हाला. दुसरं कोणी आणतं तर जीव दिला असता कर्जाच्या बोजाला कंटाळून. असलं मंगळ मनात बी आणू नका. आम्ही
ना तुमच्या संग, होईल सगळं नीट. काय नीट नाही होणार. मी बिनकामाचा आहे. पोराबाळांना सांभाळायची लायकी नव्हती तरी लगीन केलं. काय कामाचं नाही मी, काय कामाचं नाही. अहो, काय करताय? चुकलं माझं. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या, पण तुम्ही नका रडू. आपण काढू काहीतरी मार्ग. कुठं निघणार आणि कसं निघणार मार्ग? अहो, मी काय म्हणते, तुम्ही विजय भाऊजींना भेटा. ते पतपेढीचे अध्यक्ष आहेत ना, त्यांना आपली अडचण सांगा. ते नक्की मदत वाढून देतील बघा आपल्याला. अहो, डोळा पुसा की, असं हातपाय गाळून कसं चालेल? या काय म्हणते, तुम्ही आजच जाऊन भेटून ये त्यांना. परमेश्वर आपल्याला नक्की मार्ग दाखवल. तुम्ही शांत व्हा बघू. रेश्मा, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतेस? काल रात्री परत आमचं भांडण झालं. हे सारखं टाळतायत मला. काही ना काही कारण सांगून घराबाहेर राहतायत रात्री. कधी पतपेढीची मीटिंग तर कधी काय. आणि मी रात्रभर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत असते नुसतं. यांना कळणच झालाय माझा एकटेपणा. तुम्हीच सांगा मी काय करू? यांचा फोन, यांनी मला इकडे येताना पाहिलं की काय? घाबरू नकोस. मैत्रिणीकडे किंवा देवळात आली सांग. उचल. हॅलो, हा मी देवळात आली आहे. येते 10-15 मिनिटात घरी. डॉक्टर, यांच्याशी असं सतत खोटं बोलणं नाही आवडत मला. काळजी करू नकोस. इथून पुढे खोटं नाही बोलावं लागणार. तू त्यांना माझ्याकडे घेऊन ये. मी बोलतो त्यांच्याशी. आणि तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, स्माइल चांगली दिसते. हे बघ, मला तुझी अवस्था कळतीये. आपण त्यावर इलाजही करू, पण एका अटीवर. कोणता डॉक्टर? तुझ्या चेहऱ्यावर हे सुंदर जीवघेणं हसू आहे ना, ते मला कायम असंच दिसलं पाहिजे. असं. आंधळा झाला का? रेशमाची गाडी इथे. पण डॉक्टर, त्यांना तुमच्याकडे कसं घेऊन यायचं तेच कळत नाहीये. तुमचा विषय जरी काढला ना तरी त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांना सांग मी भेटायला बोलवलं. पण आपण भेटलो तो हे कसं सांगणार? सांग तू देवळात चालली होतीस तेव्हा वाटेत भेटलो. तू त्यांना इथे घेऊन यायचं काम कर. पुढचं सगळं मी बघतो. बरं, चला मी निघते. नाहीतर आमचा राक्षस येईल मला शोधत इथे. ओ विजय भाऊ, डॉक्टर पण चालला काय? नाही, बाबूकडे काम होतं माझं जरा. बरं ठीक आहे, घ्या काळजी. मग येऊ का? काळजी घे. हो.
आमचं हे बाहेर आहेत. यांना मी सांगितलं होतं तेवढं, तर ह्यांना जर कळलं ना मी खोटं बोलतो, माझं काही खरं नाही. मला तुम्ही डॉक्टर रेश्मा कुठे आहे?